पौर्णिमा's रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। सर्व विवासना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण उपवासाचा एक पदार्थ बघणार आहोत, साबुदाण्याचे थालीपीठ। हे साबुदाणे न भिजवता थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवणार आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। एक मोठा बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवला आहे काळा पडू नये म्हणून। त्यासोबतच मी इथे 4-5 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं याचा ठेचा बनवून घेतलेला आहे। 2 चमचे दही आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता आपण पहिल्यांदा हा साबुदाणा कढईमध्ये थोडासा गरम करूयात, त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊयात, बारीक असा पावडर करून घेऊयात। कढई ठेवली आहे मी, त्यामध्ये आता हा साबुदाणा घालते। हा फक्त आपण थोडासा भाजून घेऊयात। थंड झाला, आता आपण हा मिक्सरमधून याची पावडर बनवून घेऊया। साबुदाणे मिक्सरमधून मी असे बारीक वाटून घेतले आहेत। आता यामध्ये मी 1 वाटी पाणी घालते आणि 10 मिनिटं आपण हे भिजत ठेवूयात। थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेते। 1 वाटी पाणी यामध्ये मी घातलंय। आता आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवूयात। सगळे इन्ग्रेडियंट्स मी घेतले आहेत मिक्स करून। आता यामध्ये मी सैंधव मीठ घालते चवीनुसार। आता हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। थालीपीठचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं। आता आपण याचे थालीपीठ बनवायला घेऊयात। थालीपीठ बनवण्यासाठी मी ते पॅन ठेवलं आहे गॅसवर। त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून ब्रश करून घेते, ग्रीस करून घेते सर्व साईडने। पॅनमध्ये हे मिश्रण मी घालून घेते। थोडंसं पाण्यामध्ये हात बुडून हलक्याच हाताने असं व्यवस्थित हे प्रेस करायचं, गोल आकार करून घ्यायचं। व्यवस्थित असं प्लेन करायचं हाताने, किंवा तुम्ही असं चमच्याने सुद्धा करू शकता। हाताने जर केलं तर असं हाताची बोटं असं पाण्यामध्ये बुडवून घ्यायची, त्यानंतर असं हलकेच हाताने असं प्रेस करायचं आणि यानंतर यावर झाकण ठेवायचं। झाकण ठेवून थोडंसं आपण हे वाफवून घेऊया। व्यवस्थित शेप देऊन झालं माझं याला। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एका साईडने शिजवून घेऊया, त्यानंतर फ्लिप करून घेऊया। आता झाकण काढून घेऊया। वरच्या साईडने थोडंसं तूप घालते, साजूक तूप घेतलं मी। तुम्ही हवं तर तेल सुद्धा घालू शकता। कढईने सुद्धा थोडंसं आपण तूप सोडून घेऊया। वर सुद्धा थोडंसं तूप लावते आणि आता झाकण ठेवूया। झाकण काढूया। आता मी हे पुन्हा फ्लिप करून घेते। मस्त। आता हे असंच झाकण न ठेवता आपण हे शेकूया। असंच हलक्या हाताने प्रेस करत हे शिजवून घ्यायचं थालीपीठ। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, लो टू मिडियम ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती हे थालीपीठ करायचं नाही, भाजून घ्यायचं। मस्त भाजलं हे थालीपीठ, कलर सुद्धा बघा किती मस्त आलाय। आता हे थालीपीठ मी काढून घेते प्लेटमध्ये आणि अशा प्रकारे सर्व थालीपीठ हे बनवून घेते। इथे आपले साबुदाण्याचे थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे। हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। मी इथे दह्यासोबत खाणार आहे। चला तर मग पुन्हा आपण भेटूयात अशाच काही नवनवीन चटपटीत आणि खमंग रेसिपींसोबत। धन्यवाद।